पावरच्या गोळ्या खाऊन शरीर संबंध, हॉस्पिटलमध्ये अंत। घटना आहे जळगाव जिल्ह्यामधील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या गरीब पण नीतिमूल्य जपणाऱ्या एका कुटुंबाची। त्यांना 2 मुली होत्या। त्यांच्या 2 मुलींमध्ये मोठी मुलगी लग्न होऊन सासरी गेलेली होती, तर त्यांची लहान मुलगी प्रिया ही अतिशय सुंदर, नम्र आणि शांत स्वभावाची होती। तिच्यासाठी स्थळ पाहणं सुरू होतं। भुसावळ जवळील एका गावातील जितेंद्र नावाचा तरुण स्थळ पाहण्यासाठी आला। तो प्रियाला पाहताच तिच्या रूपावरती भाळला। काही दिवसातच दोघांचं लग्न ठरलं। परिस्थिती गरीब असल्याने साध्या पद्धतीने लग्न झालं, पण प्रिया आणि जितेंद्र दोघंही यामध्ये खूप जास्त समाधानी होते। त्यांचे सुरुवातीचे काही दिवस हे प्रेमळ गेले। प्रिया सासरच्या सर्व कामांमध्ये मन लावून वागत होती। जितेंद्र दैनंदिन कामासाठी मिस्त्री म्हणून बाहेर जात असे आणि प्रिया घरी एकटीच राहायची। एक दिवस जितेंद्रने प्रियाला विचारलं, तू पण माझ्यासोबत काम करशील का? त्यानंतर प्रियाने होकार दिला आणि मग दोघांनी मिळून काम केलं। काही काळ भुसावळमध्ये दोघांनीही घर घेतलं आणि त्यांचा संसार आता रुळावर आला। लवकरच त्यांच्या आयुष्यात एक छोटंसं बाळ आलं, एक गोंडस मुलगा। प्रिया काही महिन्यांसाठी माहेरी गेली आणि परत आल्यानंतर ती काम सोडून मुलाच्या संगोपनामध्ये गुंतली। जितेंद्रने देखील तिला समजावून घेतलं आणि एकटाच काम करत राहिला। आपल्या पत्नीची आणि मुलाची सतत त्याला आठवण येते, म्हणून त्याने प्रियाला एक मोबाईल घेऊन दिला। सुरुवातीला संवादासाठी वापरलेला मोबाईल आता प्रियासाठी करमणुकीचं साधनच बनलं होतं। इंस्टाग्राम, फेसबुक सुरू झालं होतं। तिचं शिक्षण 11वी पर्यंत झाल्याने तिला मोबाईलचा चांगलाच वापर आता जमू लागला होता। आणि याच काळामध्ये प्रियाची ओळख सचिन नावाच्या एका तरुणाशी झाली। तो इंस्टाग्रामवर होता। सुरुवातीला फक्त बोलणं झालं, मग मैत्री झाली आणि हळूहळू रोजचं चॅटिंग। जितेंद्र कामावर गेल्यावर प्रिया सचिनशी वेळ घालवत असे। संबंध इतके वाढले की प्रियाने एक दिवस सचिनला आपल्या घराचा पत्ता पाठवला। सचिन तिच्या घरी आला। बाळ झोपलेलं होतं, घरात कोणीही नाही। दोघांची मैत्री आता शरीर संबंधामध्ये रूपांतरित झाली। सचिन शिकलेला, बोलका आणि स्मार्ट होता। प्रियाला त्याचं साथ देणं नवऱ्याच्या साधेपणापेक्षा जास्त भावू लागलं। 4-5 महिने ही अनैतिक नात्यांची मालिका अशीच सुरू राहिली, पण जसजसा वेळ गेला तसतसं सचिनला प्रिया आता नकोशी वाटू लागली। घरच्यांनी त्याचं लग्न ठरवलं होतं। जेव्हा प्रियाला हे सगळं समजलं तेव्हा तिने आता सचिनवरती दबाव टाकायला सुरुवात केली। माझ्याशी संबंध ठेवलेस आणि आता पळू नकोस। सचिन पूर्णपणे गोंधळून गेला, पण लग्नाच्या विचारात होता। तेव्हा प्रियाने एक टोकाचं पाऊल उचललं। त्याच्या होणाऱ्या पत्नीला व्हिडिओ आणि फोटो पाठवले। त्यांचं लग्न मोडलं। सचिनने रागाने प्रियाच्या घरी आला। दोघांमध्ये भांडण सुरू झालं। गल्लीतील लोकांनी ऐकलं की जितेंद्र घरात नसताना सचिन इकडे यायचा। हे सर्व जेव्हा जितेंद्र कळलं तेव्हा तो हादरला। त्याने प्रियाला घराबाहेर काढलं। प्रिया आता एकटीच मुलासोबत रूमवरती राहू लागली। तिने पोलिसात तक्रार केली, पण काहीही उपयोग झाला नाही। काही काळाने पुन्हा सचिन तिच्या संपर्कामध्ये आला। झालं गेले विसरून जा, पुन्हा सुरू करूयात असे म्हणत त्याने पुन्हा शरीर संबंध ठेवले। परंतु लवकरच प्रिया दुसऱ्या तरुणाच्या म्हणजे गणेशच्या संपर्कात आली। सचिन आणि वाद झाले, तोडगे निघाले। आता प्रिया गणेशची संबंध ठेवू लागली। तिच्या आयुष्यात 3 वेगवेगळे पुरुष होते, तिचा नवरा, सचिन आणि गणेश। सचिनला हे सहन झालं नाही। एक दिवस त्याने तिचा पाठलाग केला। प्रिया आणि गणेश एकत्र असतानाच त्याने प्रियाबरोबर वाद घातला आणि रागाच्या भरामध्ये त्याने चाकूने प्रियावरती वार केले। गल्लीमध्ये आरडाओरडा झाला, लोक जमा झाले। प्रिया रक्ताच्या थारोळ्यात पडली होती। रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी आता तिला मृत घोषित केले। मित्रांनो, एका चुकीच्या निर्णयानं प्रियाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं, पण तिच्या चुकीच्या मार्गामुळे तिच्या आयुष्यातील 3 पुरुषांचं देखील आयुष्य बदलून गेलं। जितेंद्र एकटा पडला, सचिन गुन्ह्यामध्ये अडकला आणि गणेश हा फक्त साक्षीदार राहिला। प्रेम, विश्वास आणि नात्यांमध्ये प्रामाणिकपणाची किती गरज असते हे या कथेतून आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं। चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका।
त्यासोबतच आपल्या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका। सोबतच बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा। धन्यवाद।